नागपुर की बजाज नगर पुलिस ने जम्मू पुलिस के साथ समन्वय कर एक अहम कार्रवाई को अंजाम दिया है। जम्मू से लापता हुई एक विवाहित महिला को नागपुर से बरामद कर लिया गया है। महिला को लेकर आए युवक का भी पुलिस ने पता लगा लिया है। जम्मू पुलिस से सूचना मिलते ही बजाज नगर पुलिस ने तत्काल कार्रवाई शुरू कर दी। मामले में आगे की कानूनी प्रक्रिया जारी है। माहिती अशी आहे, आम्हाला परवा म्हणजे 13 तारखेला जम्मू पोलीस आली होती आमच्याकडे। त्यांना त्यांच्या जम्मू येथून बहु कोर्ट म्हणून एक पोलीस स्टेशन आहे, तिथले अंमलदार आमच्याकडे आलेले होते। त्यांनी सांगितले की तिथून एक मुलगी मिसिंग आहे। ती मुलगी मुस्लिम समाजाची आहे आणि एका हिंदू समाजाच्या पोराने ते तिच्यासोबत आलेली आहे आणि मुलगी जी आहे ती लग्न झालेली आहे। तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे थोडा तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे। त्या मुलीचं लोकेशन जे आहे ते आमच्या एरियात दाखवत होतं, परंतु जेव्हा त्या मुलाचं ते आले त्याच्यानंतर काही वेळानंतर त्या मुलाचे लोकेशन्स बदलत असल्यामुळे आम्ही त्या मुलाचा शोध घेतला इथे। तर आम्हाला अशी माहिती मिळाली की तो मुलगा प्रॉपर जम्मूचाच राहणारा त्याच गावातला आणि तो नागपूरला बीपीएड करत होता आणि तो बास्केटबॉलचा प्लेयर होता। तर तिला इथे बास्केटबॉल खेळणारे ओळखतात, तर त्या माध्यमातून आम्ही त्याच्या एका मित्राला विचारपूस केली आणि त्याच्या मदतीने रात्री जेव्हा तो परत आला तर तेव्हा आम्ही त्याला इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ते मुलगी आणि मुलगा यांना जम्मू पोलिसांच्या ताब्यात दिलं। दोघं बालिका आहेत। मुलगी 18 वर्षाची आहे, तिचं लग्न झालेले आहे आणि मुलगाही 21 वर्षाचा आहे। ही संपूर्ण कामगिरी माननीय DCP रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनात PSI पवार आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।